BHK फुली फर्निश फ्लॅट आहे. 5th फ्लोअरला, 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे. सेफ्टी डोअर केलेलं आहे. फर्निचर हे पण फर्निचर राहील. एल शेप सोफा आहे. परत ते TV युनिट राहणार आहे मोठं. AC काढतील ते. मोठा फ्लॅट आहे. खिडकी इकडं. फर्निचर बऱ्यापैकी केलेलं आहे फ्लॅटमध्ये. इकडं किचन आहे. किचनचं पण काम झालेलं आहे. किचन ट्रॉलीज वगैरे पूर्ण बनवलेले आहेत. इथं शेल्फसाठी सामान ठेवण्यासाठी भांडे वगैरे ते बनवले. परत वर पण बनवलेलं आहे. असं फुली फर्निश आहे, म्हणजे फर्निचर करायची काहीच गरज नाही आहे असा फ्लॅट आहे. हे बघा, इथं किचन ट्रॉलीज वगैरे सगळ्या बनवल्या आहेत. एल शेप किचन आहे. ठीक आहे. त्यानंतर इकडं हॉलमधून इकडं आलो की इकडं लेफ्टला किचन आहे आणि इकडं सरळ टॉयलेट बाथरूम आहे. वेस्टर्न टॉयलेट कमोड बसवलेलं आहे इकडं पीस. आणि इकडं बाथरूम आहे. इकडं बाथरूम आहे. वर पाण्याची टाकी पण बसवली बाथरूममध्ये. हां, गिझर आहे, पाण्याची टाकी आहे. आणि हे बेडरूम आहे. बेडरूम बेड वगैरे राहणार आहे इथं. प्लस मोठी बेडरूम आहे. इकडं वॉर्डरोब केलेलं आहे. वर पण लॉफ्ट कवर्ड केलेले आहेत. आणि जी गॅलरी आहे इथं पण एक अलमारी टाईप केलेलं आहे. आणि इथं गॅलरी आहे. गॅलरीला पण एक मोठी रूम बनवलेली आहे. वरून POP वगैरे करून ठेवलेलं आहे. इथं देवघर वगैरे आहे, सामान ठेवण्यासाठी केलेलं आहे इथं. आणि मोठी एक रूम बनवलेली आहे. जवळपास एक मोठी बेडरूम म्हणू शकता तुम्ही. आणि इथं अलमारी आहेत. स्टोरेजला भरपूर चान्स आहे इथं. भरपूर स्टोरेज तुम्ही इथं करू शकता सामान. असं बनवलेलं आहे. स्लायडिंग. हां, रूमच बनवली मोठी. मग काय, बरोबर. गॅलरी एकच आहे, बेडरूमला आहे. ओके. आणि बेडरूम इकडं लेफ्टला वॉशरूम, इकडं वेस्टर्न टॉयलेट आणि हे हॉल आहे मोठा. आणि इकडं किचन. फुली फर्निश फ्लॅट आहे. आणि कवर्ड कार पार्किंग आहे फ्लॅटला. 5th फ्लोअर ऑफ द 7th फ्लोअर बिल्डिंग. लिफ्टच्या बाजूलाच आहे. लिफ्ट बॅकअप आहे.